मी या संदर्भामध्ये पोलीस आयुक्तांना सुद्धा पत्र दिलेलं आहे, की 3 हप्ते थकल्याशिवाय त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये गाडी उचलायचा अधिकार नसतो. जर गाडी उचलायचं असेल तरी सुद्धा त्यांना पहिल्यांदा इंटिमेशन द्यावं लागतं, नोटीस द्यावी लागते, या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. गाडी जर विकायची असेल, लिलाव करायचा असेल, तर 1 महिन्याच्या कालावधीमध्ये जावं लागतो. परंतु या कुठल्याच गोष्टींचा फॉलो घेतला जात नाही. सरसकट गाडी उचलली की ती विकली जाते. मला वाटतं की ह्याचा अर्थ ह्या ज्या काही रिकव्हरी एजन्सी आहेत, यांना बऱ्यापैकी राजकीय दृष्ट्या लोकांचं त्यांना पाठबळ आहे. राजकीय लोकांचं पाठबळ असल्यामुळं ह्या रिकव्हरी एजन्स्या माजल्यात. मग मला वाटतं की पोलिसांनी यांच्यावरती कारवाई केल्या पाहिजेत. यांच्याकडे कुठले आय कार्ड नसतात. यांना काही यांना ओळखपत्र नसतं. मुळात या सगळ्यांच्या कुंडल्या पहिल्या चेक केल्या गेल्या पाहिजेत. हे खरंच गुन्हेगारी स्वरूपाची लोकं आहेत का? आणि त्याच्याकरता जर अशा प्रकारे त्यांच्याकडं जर आपण एखादा पोरगा जर कॉलेजला जायचं असेल तर